जुबेर भाई थोडं सावकाश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बाकीचे थांबा इथं. हो त्यांना घ्या साहेबांना घ्या. हा बघ जिल्हाध्यक्ष सागर त्याला वर्षा मी त्याला ठीक आहे मी सांगतो त्याला मी सांगतो माझ्या पद्धतीने सांगतो मी बोलतो त्याला पूर्ण आलो सगळे जण एवढे नका सर या ना तुम्ही. जास्त गर्दी नको गर्दी जास्त करू नका बरं येत नाही ना तुम्हाला सोनवणे कुठे चेअर समोर गर्दी जास्त नाही पाहिजे. त्यामुळं आजच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आंदोलनाला आपण थोडीशी स्थगिती दिली. म्हणजे फक्त पदाधिकारी बोलवले, बाकी तर आपण कोणी बोलवलं नाही. कारण की तुमच्याकडनं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. जसं 2-3 दिवस झाले जे चर्चा चालू आहे त्याच्यावर, त्यामुळं आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं. आता हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले. विषय आपला महत्त्वाचा पहिले एक होता की सोनवणे कुटुंबियावरती जे बाजार समितीने जे त्यांच्या जागेवरचं जे शेड होतं किंवा जे टपरी होती ते काढून नेलं, तर त्याच्या विरुद्ध बाजार समितीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे ही एक आमची पहिली मागणी होती. त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी होती आमची की ज्या पोलिसांनी तिथं पोलीस संरक्षण देऊन जे पोलीस संरक्षण दिलं आणि त्या पोलीस संरक्षणामधून जे टपरी हलवली आणि त्याच्यावरती त्यांच्यासमोर एखाद्या गरिबावरती अन्याय झाला तरी पोलिसांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही. तिथं ज्यावेळेस पोलीस आले तर पोलिसांना दिसलं की इथं भांडणं होत नाही, एखाद्या गरिबाचं घर इथून किंवा दुकान इथून चाललंय ते पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलिसांनी वरिष्ठांना न कळवता तिथल्या पोलिसांनी त्या बिचाराची टपरी त्यांनी तिथं चोरून नेली किंवा तो एक मीटर होता सरकारी तो एक नेला. तर अशी आमची पदाधिकाऱ्यांची अशी म्हणणं आलं की बाबा त्याच्यावरती योग्य ती कारवाई ती जर तुम्ही जर केली तरी काही अडचण आमचं काही म्हणणं नाही. त्या गरिबाला न्याय मिळावा एवढंच फक्त आपलं म्हणणं होतं. त्यासाठी सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले. बाकी आता तुम्ही आम्हाला ह्या दोन ज्या गोष्टी आहेत आमच्या महत्त्वाच्या त्या जर तुम्ही पदाधिकाऱ्यांबरोबर जर शॉर्ट आउट जर केलं तर जरा बरं होईल. आता ती जागा कोणाची आहे, PWDची आहे किंवा बाजार समितीची आहे किंवा कोणाची, हा विषय नंतरचा राहिला. परंतु तिथं ती घटना घडली हे सत्य. तुमचे अधिकारी तिथं होते, पोलीस प्रशासन तिथं होतं, त्यांनी पाहिलं, त्यांच्या समोरून त्यांची टपरी नेली, सगळ्या बाकीच्या गोष्टी नेल्या, हे 100% झाले. तर आमचं म्हणणं एवढंच होतं तुमच्या पोलीस प्रशासनाच्या अतिरेकी खाली ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या नव्हत्या पाहिजे. तर
तुम्ही फक्त आम्हाला जर त्या गोष्टी पद्धतीने जर न्याय दिला तर आम्हाला बरं वाटेल, कारण ते घडलंय जे सत्य ते तिथं तुमच्यासोबत तुमच्या अधिकारी जे आहेत त्यांना माहिती आहे की पोलिस तिथं गेली, तिथं ते काम चालू होतं. मग पोलिसच्या संरक्षणामध्ये त्या गरिबावरती अन्याय झाला. बरं ती न्यायालयीन बाब होती ती अजून स्टॉप होती. तिथं गेल्यानंतर त्या जी माणसं तिथं गेली त्यांनी तुम्हाला कळवलंच पाहिजे होतं की इथं एका सर्वसामान्य माणसाला अन्याय होतो, त्याची टपरी इथून उचलली जाते, तुम्ही लवकरात लवकर इथं या. म्हणजे आपण समोरच्या आणि इकडचे हे दोन्ही आपण आतमध्ये टाकू आणि नंतर विचार करू की बाबा काय झालं. शहानिशा न करता त्या गरीबावरतीच अन्याय झाला, ते एकट्यावरतीच. एवढंच आमचं म्हणणं होतं की तुम्ही त्याची जर आता एवढ्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला कल्पना आली असं की नक्की काय घडलंय काय नाही. आता पोलीस दरवेळेस काय म्हणतात की आमचं काम न्यायालयाचं नाही, आमचं काम आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काम करायचं. तिथं जर आपण ज्युडिशियल पॉवर आपल्याकडे नाही की आपण ह्या गोष्टी लगेच केल्या पाहिजे. ज्या संविधानिक पदावरती तुम्ही बसले तर तिथं जे पोलीस होते त्यांचं काम होतं की हे जरा चुकीचं दिसतंय, आपल्याला वरिष्ठांना कळवलं पाहिजे. जेव्हा वरिष्ठांनी त्यांना इथून रवाना केलं तर त्यांनी ते कळवलं नाही, त्याचं दुःख आहे आम्हाला. की जे PSI होते, काय नाव होतं त्यांचं, श्रवण PSI पवार होते. पवार साहेब इथं होते. तर ते पवार साहेबांचं काम होतं की ते MPSC पास झालेला माणूस आहे जो संविधानिक पदावरती बसलाय, त्याला जर जेव्हा तू विचारतो ना 5-10 मिनिटांनी बाबा तिथं सिच्युएशन काय काय झालं काय नाही, हे त्यांनी त्यांच्या कामामध्ये कुसूर केला साहेब. त्यांनी जर तिथं ते स्टॉप केलं असतं तर एवढं प्रकरण वाढलं नसतं आणि त्या गरिबावरती अन्याय झाला नसता. आणि अख्ख्या त्या परिसरामध्ये तेवढा एकच फक्त SC कॅटेगरीचा माणूस होता की त्याची त्यांनी टपरी उचलली. टपरीत जर उचलायची होती किंवा अतिक्रमण जर काढायचं होतं तर इथून तिथून सगळ्यांची अतिक्रमण काढली पाहिजे होती. पण 2009 साली ज्यावेळेस PWDने त्यांना पत्र पाठवले की सदर तुमची ही जागा आमच्या अतिरेकेखाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे अतिक्रमण काढा. हे कोण म्हणते, PWD म्हणते. मग बाजार समितीचे काही पदाधिकारी काही अधिकारी यांनी त्यांची टपरी न्यायचा काही विषयच नव्हता. हे फक्त आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आता तुम्हाला आता बाकीचे बाईट आले असतील, बाकीचे तुमच्या सगळे तुमच्या गोपनीयवाल्यांनी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी. तर आम्हाला तुमच्याकडनं आशायचं आहे की आता R&D मॅडम पण इथं आले की मागची म्हणणं एवढंच आहे की त्या सर्वसामान्याला जो माणसाला जो अन्याय झाला त्या अन्यायाला तुम्ही न्याय द्यावा. त्याच्यासाठी वरिष्ठ झाले. आता वरिष्ठ सुद्धा म्हटले की आपल्याला आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं, तुम्ही अचानक का तुम्ही स्तब्ध होताय, का थांबताय. 11 वाजताचं आंदोलन होतं, बरेच बाकीचे पदाधिकारी आपण थांबवले, त्यांना येऊन दिलं नाही म्हटलं नाही. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे साहेब की तुम्ही आम्हाला न्याय द्यायचा. म्हणून कोणत्याही प्रकारचं मोठं आंदोलन न करता तुमच्यासमोर समंजसपणाने संविधानिक पद्धतीने न्याय मिळावा एवढीच तुमच्याकडनं फक्त अपेक्षा, आणि ते तुम्ही आम्हाला देणार अशी आम्हाला खात्री. जरा साहेबांची सुरेश मोहिते साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. मी आनंद साळवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत. आनंद जाधव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष. त्यानंतर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोलकर आणि सर्व पदाधिकारी. सर आता मी बोलतो थोडक्यात. म्हणजे आम्हाला जी तक्रार आली, आता आम्ही त्या दिवशी मीटिंगमध्ये होतो आणि आमच्या पोलिसांना हायकोर्टात सुद्धा निर्देश आहेत की जर एखादं अतिक्रमण होत असेल तर पोलिसांनी तात्काळ जाऊन तिथं मदत द्यायची त्या ठिकाणचे संबंधित असतील तर. आणि जर पूर्वी झालेलं आहे काय आणि ते काढायचं आहे तर त्याला जे रितसर आहे प्रोसिजर, म्हणजे वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणे, तिथून मंजुरी घेणं, संबंधित डिपार्टमेंटचे कर्मचारी हजर राहणे आणि नंतर मग ते काढणं, हे जुनं असेल तर. आता इथं आम्हाला कॉल काय आला की अतिक्रमण चालू आहे सध्या, बरोबर आहे, आणि ते अतिक्रमण चालू आहे असं कॉल आला आहे किंवा फोन केला आणि अर्ज पण आला आम्हाला. त्यामुळे आम्ही तिथे पोलीस पाठवले. पोलीस पाठवल्यानंतर तिथं आम्ही कुणालाही तिथं अतिक्रमण तिथं लांब जे आहे ते नवीन चालू दिसलं तिथं पोलिसांनी, त्यामुळे पोलिसांनी काय हस्तक्षेप केला साहेब. बरोबर गोष्ट, एक्सक्यूज मी, पहिली गोष्ट तुम्हाला बौद्ध समाजाचंच पहिलं कसं दिसलं, हे कोण समाजाचं हे काय माहित नाही आपल्याला. आम्हाला बघा कसं झालं की तिकडं मला माहिती, माझ्या माहितीनुसार बाकीच्यांची दुकानं तशीच आहेत. PWDचं असू द्या आणि अजून आम्ही काढलेलं नाही ते आम्ही काढलेलं नाही ते. लेट मी फिनिश फर्स्ट. जर बाकीचे तसे राहतात आणि बौद्ध समाजाचं आय कॅन, मला ते आवडत नाही दलित बीत बोलायला, मला फक्त बौद्ध, मी त्याच्या संदर्भात आणि वंचित असेल तर त्याच्या संदर्भात आम्ही बोलत असतो. मला हे जातीभेद करायला आवडत नाही. पहिली गोष्ट जर तिथे दुकान होतं, PWDचा जो काय त्याचा कर होता, त्याचं काय भाडं होतं ते भरत होते वेळोवेळी, मग हे तोडायचा प्रश्न कसा आला.
आणि विशेष म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी त्याला प्रोटेक्शन देत आहे. दॅट इज द रॉंग. प्रोटेक्शन तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं असं त्या प्रोटेक्शन म्हणून नाही, त्याला कोणी अटक केली का एकटाच बोलायची. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीचं होतं ना, मी सांगतो ठामपणे तुम्हाला पोलिटिशियनला सांगतो, पीडब्ल्यूडीचं हलवली असते पूर्ण महामंडळ त्यांचं हलवलं असतं. ती जागा पीडब्ल्यूडीची नाही साहेब, आम्ही आम्ही आता- चौकशी केलेली आहे. आता ती जागा पीडब्ल्यूडीची नाही. मग कोणाची? त्याने आमच्याकडे नाही, पत्र आहे. ऐका ना, तुम्हाला आहे, मी ते सांगतो दाखवतो ती तुम्हाला. पीडब्ल्यूडीची, ऐका, पीडब्ल्यूडीचं असं म्हणणं आहे की 12 मीटर रस्त्याच्या सेंटर पासून 12 मीटर डावीकडे आणि उजवीकडे जर ती त्या जागेच्या मध्ये जर असती तर ती पीडब्ल्यूडीची जागा होते. पीडब्ल्यूडीची जागा होते. बोला बोला बोला. हा, आता त्याच्यामध्ये यांनी ज्यावेळेस मार्केट हे जे काही प्रकरण झाल्यानंतर माझ्याकडे अर्ज दिल्यानंतर मी खाली तो अर्ज चौकशीला दिला. तर आमच्या इथले गिजरे हवालदार आहेत, त्यांनी ती चौकशी केलेली, स्टेटमेंट घेतले, सगळं घेतलं. तर मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे की ती जागा जी आहे ती 7, 12 आणि 8 हा आमच्या मालकीचा आहे. चेक केलं, बरोबर आहे का? नकाशा पण आहे. नकाशा पण आहे त्यांच्याकडे, भूमी अभिलेखचा, त्याच्यामुळे ती जागा आमची मालकीची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे, आम्हाला मार्केट कमिटी आणि हे सगळे सारखे आहेत, आम्ही निपक्षपाती काम करतो आहे. तर याच्यामध्ये मार्केट कमिटीकडे पण चौकशी केली आम्ही. मार्केट कमिटीचं असं म्हणणं आहे की यातील सोनवणे जे आहेत, प्रदीप सोनवणे यांच्या बंधूंना आम्ही दिलेली आहे जागा ती, आणि ते बंधू एक्सपायर झालेले आहेत. आणि 2012 मध्ये, बरोबर, 2004 यांच्याकडे एक पावती आहे, 2004 ची एक पावती आहे, एकही पावती नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे 2009 ची पावती जी आहे त्याच्यात खाडाखोडा आहे. आणि यांनी दर 11 महिन्याला तो करार करायला पाहिजे दुकानाचा, आणि टॅक्स भरला पाहिजे, ते भरलेला नाही आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तो जो यांचे जे सोनवणे आहे, 2012ला सोनवणे यांचे बंधू यांचा जो मुलगा आहे त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे नगरपालिकेविरुद्ध की हे अतिक्रमण काढू नये. आता पोलिसाला काही माहिती नव्हतं की नगरपालिकेची जागा आहे का पीडब्ल्यूडीची जागा आहे किंवा याची जागा आहे. आता पीडब्ल्यूडीचं जे आहे त्यांनी ते सर्वे पण केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ती जागा आमच्या अंडर येत नाही, ती मार्केट कमिटीच्या अंडर येते. आता 70 सेंटीमीटर आहे ना जागा, ती फक्त त्यांच्या पीडब्ल्यूडीच्या म्हणजे जे शटर लागलेलं आहे त्याच्यात 70 सेंटीमीटर आमच्याकडे येते जागा म्हणले. आता ही जे दुकान जे आहे पांढरपूर, ही 5 बाय कितीची दिलेली, 5 बाय 5 फूट आकाराचं 5 फूट आकाराची दिलेली आहे. आणि ही गेल्या 4-5 वर्षापासून बंद स्थितीत असल्या कारणाने यांनी कर पण नाही भरला, आणि यांना ते अतिक्रमण करू नये असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे. कोणाच्या, जे मार्केट कमिटीचं आहे, की आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे की हे अतिक्रमण तुम्ही करू नका, आमची परवानगी घ्या आणि मग अतिक्रमण करा. बरं, आता अतिक्रमण काढायला सांगितलं त्यांनी, तर त्याच्यामध्ये जे काही 6-7 कर्मचारी होते त्याच्यामध्ये मराठा होते, मुसलमान होते, बौद्ध समाजाचे लोक होते, असा तो प्रकार आहे. 2 मिनिटं घेतो. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी ते काढलेलं आहे. प्रथमतः तो अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिक्रमण काढायचं आहे का हे पहिलं आपण याच्यावर चर्चा करू. नाही, आहे ना त्याचं कलम, ऐका ना, त्याच्या कलमाखाली दाखवतो ना त्या त्यांनी इंटिमेशन कलेक्टरला दिलं का, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्याला इंटिमेशन दिलं का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कुठलाही कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कुठलीही संस्था आपल्या हाताने अतिक्रमण काढू शकत नाही, आणि ते जर काढलं तर त्यात कायदा हातात घेतला असं होतं आहे साहेब. आणि त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन मागितलं त्यावेळी की आम्ही असं अतिक्रमण काढतोय आणि तुम्ही प्रोटेक्शन दिलं त्यांना, ते पण चुकीचं आहे. आम्ही पण अभ्यास केलेला आहे, आम्ही पण संपूर्ण माहिती घेतलेली आहे प्रकरणाची. तर त्यांनी जे इंटिमेशन आहे ना ते अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलं पाहिजे. ॲक्च्युली अतिक्रमण काढायचं हे अप्पर जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे. तुम्ही इंटिमेशन द्या, तुम्ही तसे प्रोसिजर फॉलोअप करा, आणि त्याच्यानंतर, सर मला 2 मिनटं मला बोलू द्या.
प्रोसिजर फॉलोअप करा. त्यांचं पत्र आल्यानंतर आलं लक्षात, नंतर तुम्ही त्यांच्याकडे स्क्वॉड नसेल, त्यांच्याकडे कोणती टीम नसेल आलं लक्षात, तर तुम्ही तसं त्यांना पत्र करा की तो अधिकार आम्हाला आहे का, आम्ही काढू शकतो का. साहेब आम्ही 100% शुअर आहे तो अधिकार त्यांना नाही, त्यांनी चुकी झालेली आहे. तर आमची एक मागणी आहे, त्यांच्यावर ना आम्ही बोलत नाही ॲट्रॉसिटी, त्यांच्यावर जे काही नियमाने कायदेशीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण 25 वर्षाचं साहेब एक विचार करा, एक कुटुंब आहे, ठीक आहे बहुधा असू द्या कोणी असेल तो भाग नाही आहे, पण 25 वर्ष उदरनिर्वाह त्या कुटुंबाचा चालतोय याच्यावर, आणि 25 वर्षानंतर तुम्ही ते तोडताय. तर साहेब शेवटी जे झोपडपट्टीत लोक इतर ठिकाणाहून येतात ना, हे 10 वर्ष उद्या 5 वर्ष उद्या त्यांनासुद्धा तुम्ही पर्यायी जागा देता किंवा त्यांचे पर्यायी सोयी करता. आज 25 वर्ष दलित कुटुंब तिथे आपला उदरनिर्वाह करते आणि तिथे तुम्ही तडफातडफी तोडता तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगून. तर त्या कर्मचाऱ्यांना अधिकार आहे का किंवा बाजार समितीने? ऐका ना, पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस कॉल येतो तर कायदा व सुव्यवस्था होऊ नये. ऐका, पोलिसाला ती जागा कोणाची, पोलिसाला काही घेणं देणं नाही. पहिला प्रश्न मी सांगतो तुमचा. पोलिसाला कॉल आला, वरिष्ठांनी पाठवलं, तिथं ते थांबले. ऐकून घ्या, आता हे नवीन अतिक्रमण होतं. नवीन अतिक्रमण असल्यामुळे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अतिक्रमण करू नका, असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे. तुम्ही ते करू नका म्हणून त्यांनी ते काढलं. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये 5x5 फूट आकाराची जेव्हा टपरी होती त्यावेळेस त्याच्या संदर्भात त्यांचं काहीच म्हणणं नाहीये. 5x5चं जे आहे ना, एक्स्ट्रा 20x त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी त्याच्यात व्यवसाय करावा, त्यांनी आणि टॅक्स भरावा, आम्ही मदत करायला तयार आहोत. 20x12 लक्षात घ्या. वाढवलेले ते चुकीचं आहे ना. मग तुम्हाला भाड्याने जागा दिली, परत तुम्ही आणखी तिथं वेगळं आणखी बांधणार, ते नाही ना. बरं, तुमच्याकडे साहेब तक्रार आली, ती कोणाची आली? म्हणजे प्रोटेक्शन मागितलं? प्रोटेक्शन म्हणजे असे जो अतिक्रमण चालू आहे. उत्पन्न बाजार समितीचे सचिव, बरोबर, तुमच्याकडे लेखी आली तक्रार? लेखी आहे. त्यांची सही आहे सचिवची, ती आम्हाला कॉपी जरा द्या प्लीज देते ना तुम्हाला. सचिवची. कारण आम्ही महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करतो, राष्ट्रवादीचं अजितदादाचं. आम्ही कोण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोण सभापती किंवा कोण त्याला काही अधिकार नाही आहे, हे तुम्हाला सांगतो. कोणाचा दबाव जर तुमच्यावर साहेब विनंतीपूर्वक सांगतो, तुमच्यावर जर कोणाचा दबाव असेल, नाही दबाव नाही, याच्यामध्ये दबाव नावं बिलकुल सांगा. नाहीये. ऐका, त्यांची नावं नाही नावं सांगायची गरजच, दबावच नाही तर नावं येणारच नाही. कायदेशीर करतात ना साहेब, असं नाही. तुम्ही बसा. म्हणजे हाताला त्रास होतोय, बसा, तुम्ही बसा. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, जर इंडिव्हिज्युअल आलं त्याला स्टॉप केलं तुम्ही, कृषी ची बाजार समितीचा हा रिझल्ट होता, त्यांनी जर तुम्हाला रायटिंगमध्ये दिलं असेल तर ते रायटिंगचं आम्हाला तुम्ही दिलं तर मेहरबानी होईल. बरोबर ते आहे, रायटिंगचं देऊ आम्ही. बरोबर आहे. संविधानिक पद्धतीने जाऊया आपण. बरोबर माहिती आहे. अधिकारामध्ये तुम्हाला मी आता संविधानिक पद्धतीत जातो, कारण मग कसं बाळासाहेबांची जे सगळे बुद्धिमत्ता सगळे बाळासाहेबांचे, बाळासाहेब आंबेडकर. पहिली गोष्ट आहे की तुमच्या कार्यालयात कुठे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब दिसत नाही, त्या बाई दिसतात. कुठं आहे? संविधान नाही, पण त्यांची प्रतिमा पाहिजे. बाबासाहेबांमुळे आपण सगळं करतो, छत्रपती ती नाही गोष्ट. ही गोष्ट मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, या पोलीस स्टेशनला 2 प्रतिमा आणून द्या, जेणेकरून हे प्रशासन त्या फोटो लावतील आणि त्यांना विनम्र अभिवादन करतील. दुसरी गोष्ट की अशी की तुम्ही ही जी कारवाई केली, अशी आम्ही एवढे बुद्धिमान नाही, कायद्याचं नॉलेज तुम्हाला आहे, थोडंफार वाचून येतं आम्हाला, ते भाग वेगळा, पण त्याच्यावरती तुम्ही दिवस रात्र स्टडी करता. या माध्यमातून जी कारवाई झालेली आहे चुकीची झालेली आहे. आणि तो जो तुम्ही आता साहेब बोलले की जो कर भरला नाही, तो करोनाचा पिरियडमध्ये, करोनाचा काळ होता, त्यावेळेस माणसांकडे पैसे नव्हते. आज बँकेमध्ये बँकेची थकीत आहेत कितीतरी ठेकेदार आहेत. काही ठेकेदारांना आम्ही त्यांचा बुच मारला, परंतु काही असे ते आम्ही बंद केले. पण करोना काळामध्ये कोणाकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळं त्या कुटुंबाची परिस्थिती तीच होती. आणि तुम्ही जर प्रशासनाने जर त्याच्यावरती अतिरेकपणा केला तर मग आम्ही काय करायचं? तिथे गेलेल्या तिथे गेलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा तुमचे शिपाई असेल कोणी असेल, ते तिथे गेले तुमच्या ऑर्डर प्रमाणे. बरोबर आहे, कारण तुम्हाला त्या सचिवाने ऑर्डर दिली म्हणून तो मूर्ख सचिव बाजार समितीचा, त्याला तरी ऑर्डर द्यायचा परमिशन आहे? अधिकार नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि त्याच्या विरुद्ध मी स्वतः दाखलच करा. आता अधिकार दादा, मी सॉरी, मला जर सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे या कमिटी आहेत ना, बांधकाम कमिटी, त्याच्यावरती डायरेक्टर म्हणून मी आहे.
कितीतरी कमिटीवरती आणि हे जे आहे ना PWD हे किती चोर डिपार्टमेंट आहे ना, हे माझ्यापेक्षा बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यापेक्षा कोणाला माहीत नाही. त्याच्यामुळं हे जे अंधव्यवहार चाललेले आहे ते त्यांनी स्टॉप करावे, अन्यथा त्याचा बूच मारणार. बाळासाहेबांच्या भाषेत की बांबू घालायचा तर घालायचं ते आम्ही करणार आहोत. याला जर न्याय नाही मिळाला, खरं सांगतो मी तुम्हाला, प्रशासनाच्या कार्यालयात सांगतो, इथं एवढा मॉब्स आहे त्याच्यासमोर सांगतोय, जर आमच्या सोनाला न्याय नाही मिळाला तर मी सांगतो की बेकार अवस्था होईल PWDची. कारण मंत्रालयापासून हलवून टाकू महाराष्ट्रभर आम्ही हे करू. आणि काय झालं, एक उदाहरण, ज्याच्या कुटुंब चालतंय त्या कुटुंबाला मारायचा विचार, म्हणजे शेतकरी मारायचं आहे, तुम्ही महिलांवरती मारायचं, त्याची चौकशी कोणी प्रशासन करत नाही. मी तर त्यावेळेस बोलतो, महिलांचे आज मुलींचे बलात्कार होत आहे, त्याच्यावरती प्रशासन करत नाही, चौकशी करत नाही. पण ही गोष्ट मात्र प्रकाशित नाही, हे नाही ते खोटं आहे, हे पॉसिबल नाही साहेब. आणि या गोष्टीमध्ये तुम्ही जातीने लक्ष द्यावं. PWDचं कुठं मारायची, कुठं काय करायचं, त्याचे बाळासाहेब आमचे खंबीर आहेत आणि त्या बाळासाहेबांचे कार्यकर्ते खंबीर आहेत. परंतु या कुटुंबाला तिथं वास्तव करू द्या. त्या कोणतं असेल सचिव बिंडोक माणूस, त्याला तुमच्या मदतीने सांगा की बाबा असं करू नको. जर वरतून जर बाळासाहेबांच्या भाषेला दांडूक पाडायला सुरुवात झाली तर मात्र आम्ही ते कमिटी देखील बरखास्त करायची ताकद आहे. अर्ध महामंडळ आम्हाला माहिती आहे कसं आहे ते, कारण का बाळासाहेबांची सवयीप्रमाणे कुठं काय झाकलेलं आहे ते झाकलेलं असू द्या, उघडं करू नका, नाहीतर मग ते आम्ही सगळं उघडं करतो. बाळासाहेब ना तो ह्याला घाबरत पंतप्रधानांना ना होम मिनिस्टरला. त्याच्यामुळे समिती बिमिती बाळासाहेबांसाठी आणि आमच्यासाठी कुचकामी आहे. आणि साहेब न्यायालयात जे येईल ती बाब असेल ती आमच्या कार्यकर्त्यावरती करा, पण अवैधिक पद्धतीने म्हणजे न्यायालयीन पद्धतीने जर हे करत असाल तर मात्र गही नाही. आणि लवकरात लवकर काही गोष्टी बघा, प्रशासन पोलीस प्रशासनाने देखील मदत केली, हरकत नसते. कारण आम्ही पोलीस प्रशासनाला प्रथम प्राधान्य देतो की बाबा या गोष्टी आहेत. पोलीस प्रशासन खरं खोटं काय ते नाही करत. आणि दुसरी गोष्ट दयेची पण भूमिका पोलीस प्रशासन निभवतं, याच्यावरती ठाम विश्वास आहे. पण असं नाही की तुम्ही जे बोलता, ऐका ना, तुम्ही जे बोलतात ना, तर पोलीस प्रशासन त्याच्यात मध्यस्थी करू शकतं. 5x5चं त्यांचं म्हणणं आहे की ती जागा पहिली दिलेली आहे, परंतु याचा तपास चालू आहे, अजून काही पूर्ण झालेला नाही. तुमच्या लक्षात घ्या, त्यांना जे काही प्रश्न विचारले आम्ही त्या प्रश्नामध्ये त्यांनी आम्हाला काही कागदपत्र सादर केले, त्याच्यावर आमचा तपास चालू आहे. तुमच्या लक्षात घ्या ना. भाडं भरलेलं आहे त्याचं सगळं काय तुम्ही सांगता ना, ते भाडं 2009 पर्यंत 9 पर्यंत भरले. 2 मिनिटं सॉरी, ते आपण म्हणतो भाडं भरलेलं आहे, तर 2009 पर्यंत, म्हणजे आता 24 साल. अहो, या प्राईम मिनिस्टर मूर्खाने त्याची भाडे नाही भरलीत करोडोच्या काळामध्ये. त्याच्यावर कधीचा होता, कधीचा आहे. बाबा त्याला नाही जमलं. आम्ही पेनल्टी काय असेल घ्या, त्याच्या पेनल्टी काय असेल तो घ्या. पण हे मुद्दा बरोबर आहे. याच्यामध्ये बाजार समितीला आम्ही सांगू मध्यस्थी दुवा म्हणून की पेनल्टी काय असेल ती घ्या तुम्ही, आणि तुमच्या नियमात बसत असेल तर ती द्या. ऐका, एवढी मध्यस्थी करू शकतो, परंतु आमच्याकडे जे तपासात निष्पन्न झालेलं आहे 2009 पासून त्यांनी काही भरलेलं नाही आहे. नंतर त्याच्यानंतर एक पावती जी आहे 2012ची पावती, जो कायद्याचं त्यांनी कोर्टात दाखल केला, आपण म्हणजे नोटीस आलेली, त्यांना दिली नगरपालिकेने नोटीस तोडायसाठीची. त्याच्यात दावा दाखल केला कोणी, ह्यांच्या पुतण्याने केलेला आहे. ते पुतण्याने दावा दाखल केला ना, त्याच्यामध्ये स्टे ऑर्डर दिली 5x5 फूट आकाराची. पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना 2004 आणि 2009 त्यांच्याकडे पावते आहेत, मूळ हाच त्यांचा पुरावा आहे. जर आता मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता बाळासाहेबांसोबत काम करतो राज्यावर, तर महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे, जर खाजगी जागेवर जर 12 वर्षाचं अतिक्रमण असेल एखादं, मग ते कमर्शियल असू द्या किंवा राहण्याचं असू द्या, तर त्या ठिकाणी म्हणजे खाजगी असेल तर 12 वर्ष, आणि जर सरकारी जागा असेल म्हणजे फॉरेस्ट असेल, गारण जमीन असेल, महाराष्ट्र शासनाचा उतारा असेल,
तर त्या ठिकाणी 30 वर्षाचा जर पुरावा असेल तर कोर्ट ती जागाच त्याच्या नावावर करतं, म्हणजे तो मालकच आहे त्या जागेवर. आणि हा जो काय 2004-5चा तुम्ही पुरावा म्हणताय ना, एकतर त्यांचं इथं जागा कोणाची याच्यावरच भांडण चालू आहे. त्याला 2009ची PWDची नोटीस आहे. नंतर या ठिकाणी ते अतिक्रमण पाडू नये वगैरे म्हणून कोर्टाचं सुद्धा त्या ठिकाणी स्टे आहे. नाव आहे ते बघा, हा ती कुणाचे नाव आहे? असू द्या ना, कोणाचं नाव असू द्या, शेवटी तो कोणतरी त्याचा वारसदार आहे का ना, तो वारस घरातलाच आहे ना, तो त्यांनी त्यांच्यावर जबाब दिलेला असू द्या ना. नाही तो घरातलाच विषय आहे. जागा तीच आहे ना, जागा पण तीच आहे, लावलं, जागा तीच आहे ना. उलट नाही ऐका ना, आपण लावलं. त्यांचं काय म्हणणं आहे, याचा पुतण्या ना, त्यांचं म्हणणं आहे की यांनी मला तिथून घरातून पण घरची प्रॉपर्टी होती ना, तिथून पण मला हा मुद्दा कोण आहे? तुम्ही म्हणले 2012चा विषय ना, 2012चे तुमच्या घरासाठी अर्ज आहे का त्यांचा? अर्ज आलेला आहे का बुवा यांचा? तुम्ही जे बोलले होते, आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही जे आता उल्लेख केला की त्याच्यामुळे आम्ही गेलो. 12ची ऑर्डर होती, कोर्टाने त्यांच्या बाजूने. सर कायदा आणि मध्ये बोलायला तुम्हाला अधिकार आहे का? हेच नाही नाही, ते जाऊ दे. फॅमिली मॅटरमध्ये त्यांचा फॅमिली विषय ऐका प्रॉपर्टीचा विषय चालला आणि प्रॉपर्टी त्यांचीच आहे ना. नाही नाही, कब्जा आता प्रॉपर्टी कुणाच्या नावावर येते ती? कब्जेदार कोण आहे आता? भाऊ भावाला देईल, भाऊ ते टपरी ना. विषय ते विषय टपरी इथं- कोणाच्या नावाने आहे? विषय इथं PWD ऐकून घ्या. विषय इथं PWD, इथं विषय मार्केट यार्डचा विषय आणि इकडे सोनवणे कुटुंबाचा विषय. हा विषय हे चालू आहे. गिजरे, त्यांच्या PWD चा घरामध्ये भाऊ दाखला आहे. भावाला काय बोलतोय काय नाही, हा त्याचा दाखला वैयक्तिक करा. विषय. आणि दुसरी एक गोष्ट- दाखला. साहेब, मग तो जो पपुलरचा भाऊ आहे ना, त्यांचा SP ला एवढे लेटर गेलेले आहे साहेब, त्यांची तक्रार दाखवा. साहेब एक छोटी त्यांना बात आहे. त्याचं म्हणणं आम्ही घेतलं कायदा ना. व्यवस्थेचा 12ची ऑर्डर बघा, प्रश्न कोर्टाची कुणाच्या नावाने आहे? साहेब काय माहिती आहे का? 12ची नाही, 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 डबल आहे, डबल आहे. ऑर्डर एक मिनिट, दिशाभूल करू नका. पोलिस कुणाचं आहे? 12चं चौधरी साहेब, चौधरी साहेब, तो जो यांचा पुतण्याचा विषय आहे ना, तो आता इथं नका घेऊ. नका देऊ. 12चं ऑर्डर कुणाच्या नावाने आहे? एक मिनिट हे बघा, विषय आहे ना. ऐका ना, हे PWDचं पत्र आहे, तुम्ही वाचा. हे मी वाचतोय, पण मला एक सांगा, आता तुम्ही बोलले त्याच्यावर मी पॉईंट करतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही बोलता की त्यासाठी आम्ही गेलो प्रोटेक्शन द्यायला, बरोबर? तर सर बाजार समिती चालवतात. ऍक्च्युली ऐका आमच्या जागेवर तुम्ही बसलेत आणि तुम्हाला असं नाही, कॉल बरोबर आहे, आला. बरोबर आहे. ऐकून घ्या, आम्ही काय ब्रह्मदेव नाही बरोबर आहे. आम्ही काही इथले मूळचे नाही. ऐका कॉल आला तर आमचं पोलिसाचं काम आहे जाणं, बरोबर. तिथं योग्य, पोलिसाचं योग्य. काम जाणं. आता जागा ऐका, तुम्हाला मी सांगतो, पोलीस आता आमच्या या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून मी नोकरी करतो. तर जमिनीचे वाद येतात, बांधाचे वाद येतात, याच्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, लक्षात मी घ्या. मान्य केलं तुमचं. 2 मिनिटं फक्त मला पण बोलूया. तुमचं मान्य केलं, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही गेला, ते तुमचं काम तुम्ही केलं. मग तुम्ही मला सांगा, बाजार समिती चालवतात, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, त्यांची कमिटी आहे, त्यांना पण कळलं पाहिजे 25 वर्षापासून एक बौद्ध समाजाचं कुटुंब इथे आपलं उदरनिर्वाह करताय. तर उद्या जर त्यांचं आम्ही तोडलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आपल्याला माहिती आहे, ते त्यांना कळत नाही का? त्यांनाही माहिती पाहिजे ना की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लक्षात, या समाजाच्या बद्दल शेवटी सहानुभूती अख्ख्या महाराष्ट्रात जाईल. तर उद्या काय झालं, तुम्ही तुमचं काम केलं, पण ते पण साहेब कमिटी चालवतात बाजार समिती, त्यांना पण तेवढं नॉलेज पाहिजे. म्हणजे त्यांनी अतिता हे पणा करून त्यांनी तिथे येऊन प्रत्यक्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन ते तोडा, हे म्हणजे साहेब हुकुमशाही आहे. आणि हे त्यांनी जे पत्रकात दिलं हुकुमशाही, तो उल्लेख एकदम परफेक्ट त्यांना लागतो. तर आता आमची एक विनंती आहे की जसं आम्ही ॲट्रॉसिटीचं बोलतच नाही, तुम्ही जे काय तुमच्या नियमाने कायद्याने त्यांनी हातात कायदा घेतलेला आहे, तो कायदा जो आहे ना त्यांनी हातात घेतला आहे, त्याच्या विरोधात तुम्ही काय कारवाई कराल का? तुमच्या आपल्या कायद्यामध्ये काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आता याच्यामध्ये संपूर्ण तपास काय झालेला नाहीये. आता याच्यामध्ये PWDचं आम्हाला कालच पत्र मिळालेलं आहे. आम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं की ही जागा तुमची कुठपर्यंत आहे आणि ही कोणाची जागा आहे, त्याच्यावरती सगळी चौकशी करून मग योग्य तो निर्णय घेता येईल आपल्याला, काय येईल तो. कारण नुसतं मोगम बोलण्यात नाही, शेवटी काय असतं माहिती आहे का, कायदा हा कागदावर चालतो, लक्षात घ्या, कागदावरती चालतो. आता यांचे काय लॉ आहेत, मार्केट कमिटीचे लॉ काय आहेत, आता पोलीस प्रशासनाकडे IPC चालते, CRPC चालते, जुने जे आहेत, आता नवीन कलम झालेले आहेत. तर याच्यामध्ये यांनी पत्र दिलेलं आहे ही कुठपासून कुठपर्यंत आहे, ही त्यांची जागा ठरलेली आहे. आता 7, 12 आणि 8चं उत्तर आपण दाखवू त्यांना. आता राहिला प्रश्न तुमचा, असं म्हणणं आहे की जुनं 20 वर्षापासून ते गाळा चालवतो,
त्या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल किंवा काय त्याच्यात सोल्युशन आहे याचा आम्हाला पण अभ्यास करावा लागेल. आमच्या त्या अखत्यारीतून ते आलेलं नाहीये. त्यांना तिथं द्यावंच लागेल साहेब. ते काय नाही, ते तुम्ही ऐका, तुम्ही त्यांना ऍप्लिकेशन द्या, त्यांच्याकडे तुम्ही मागणी करा. ऐका, मागणी करा. ते आमच्या जवळचे नाही, तुम्ही नाही, आम्ही नाही पक्षपाती काम करतो. लक्षात घ्या. आताच्या परिस्थितीला जर 5 फूटची जागा म्हणतात. नाही, ती जी 5 फुटाची जागा आहे ना, तिथं फक्त तुम्ही जाऊन बघा, शटर आहे फक्त. नाही, शटर असून द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे. चला ठीक आहे, अतिक्रमण त्यांनी काढून नेलं त्यांच्या हिशोबाने, नवीन अतिक्रमण काढून नेलं. जुनं जे नेलं, जे जुन्या गोष्टी होत्या, आपण त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध दाखल नाही करू शकत की जुनं कोण. ऐका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे जुनं होतं 5x5 ची जी जागा होती त्यांनी मान्य केलं की आणि त्यांच्या बाईट मध्ये आहे, बाकी सगळ्या गोष्टी 5x5 ची त्यांची टपरी होती, त्यांनी मान्य केलं. आता तिथं साहेब ती टपरी आहे का? नाही. मग त्यांनी त्याचं 100% उदरनिर्वाह संपवला. अतिक्रमण काढण्याबद्दल तो मत नव्हतं साहेब. त्यांचं असं म्हणणं होतं की 5x5 ची जी टपरी आहे ती बंद अवस्थेत होती, यांनी ती स्वतः काढलेली आहे. लक्षात घ्या, ह्या मूळ ऐका ना, यांनी स्वतः काढलेली आहे आणि यांनी जे स्ट्रक्चर केलं होतं नवीन, त्याला त्याचा विरोध होता. लक्षात घ्या, त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत, नवीन स्ट्रक्चर व्हिडिओ पण आहे. तुझ्याकडे आहे ना व्हिडिओ, दाखव ना. जुनी आणि नवीन दोन्ही तुम्हीच म्हणजे बाजार समितीने काढलेली, याचा पुरावा आहे माझ्याकडे. ठीक आहे ना, त्याच्यावरती तुमचं काय भाष्य असेल ते करू आपण, तपास करू त्याच्यामध्ये. आणि सर ऍट्रॉसिटीमध्ये आणण्याचं कारण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश सुभाष कवडे यांच्या तोंडून वक्तव्य आलं. हा बाजार समितीचा निर्णय आहे आणि बाजार समितीला पूर्ण अधिकार आहे कोणाचं दुकान काढायचंय आणि कोणाचं दुकान ठेवायचं. गिजरे कुठल्या कलमाखाली आमची घाण तिथून त्यांनी केलंय ते, त्यामुळे त्यांनी असं भाष्य केलं. हा, त्या रिपोर्टात आणि दाखवतात. ते जे रुपेश कवडे जे बोलले होते, हा बाजार समितीचा निर्णय आहे आणि बाजार समितीने निर्णय घ्यायचा तुझं दुकान काढून टाकायचं, याचा माझ्याकडे पुरावा आहे. दाखवा, अंडरलाईन करून दाखवा. त्यांच्या स्टेटमेंट मध्ये काय आलं ते दाखव. आता हे नवीन स्ट्रक्चर आहे. तुम्ही बसा. नाही, तुमच्या ऐका ना, तुमच्या रिपोर्ट 1 मिनिट. 59 ब प्रमाणे हा वाचा आणि 59 अ प्रमाणे. मी वाचू का? वाचा ना तुम्ही. काय प्रत्येक प्राधिकरणाचे त्यांच्या क्षेत्रात आयात होणाऱ्या त्यांचं म्हणणं मांडलं व तेथून निर्यात त्यांनी जे दिलं आम्हाला पेपर ते तुम्हाला दाखवतोय. आता तुम्ही जे वेगळं सांगितलं मंत्रालयाचं, त्याचं जे काय असेल ते आम्हाला द्या, आम्ही त्यांना मांडू. अधिकाऱ्याच्या आपल्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असलेली सर्व आवश्यक ती माहिती बाजार समितीला किंवा या बाबतीत तिने प्राधिकृत केलेल्या तिच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना विनाशुल्क पुरविणे हे त्याचे कर्तव्य आहे. तसेच बाजार समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमाखाली आपल्या अधिकाराचा वापर करताना व आपली कर्तव्ये पार पाडताना शक्य ते सर्व सहाय्य देणे हे प्रत्येक स्थानिक प्राधिकरणाचे व जकात गोळा करण्याशी संबंधित असलेल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने व नियमाविरुद्ध किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियम किंवा उपविधी याविरुद्ध कोणताही अपराध किंवा जाण्याबद्दल किंवा असा अपराध झाला असल्याबाबतची कोणतीही माहिती त्यास मिळाल्यावर त्याने ती शक्य तितक्या लवकर बाजार समितीला कळविणे व आपल्या कायदेशीर प्राधिकरणाचा वापर करताना बाजार समितीच्या सचिवांनी किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्याची मदत मागितली असता ती देणे कर्तव्य हे आहे त्यांचं. आता आपण असं करू, कसं आहे ऐका ना, आता ही कारवाई चालली आहे, तुमच्याकडे काही GR असतील ते आम्हाला द्या. त्यांची यांची मीटिंग बघू त्याच्यात लिगल ॲडवायझरचं ओपिनियन घेऊ आणि मग पुढील कारवाई करू. आता हे जे वाचलं ना, याच्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल. कसं की तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे दोघांच्याही एक्झामिनेशन घ्या, बरोबर आहे. म्हणजे आता ती बाजार समिती तुम्हाला साख्य यायची आणि सोनाली कुटुंब सावध राहायचं असं झालं. कारण का साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे, माझा कुटुंब टिकलं पाहिजे, त्याचा पोट भरणं, त्याचं सगळं काय महिन्याचं चालू झालं पाहिजे, एवढं म्हणणं आहे. हे GR आहेत ना, हे सगळे मिळतात, बरोबर आहे. मला फक्त तुम्ही आता जसं बाजार समितीला जास्त इन्व्हॉल्व करताय, तुम्ही जास्त इन्व्हॉल्व करताय आणि सोनवणे कुटुंबाला
5% 10% करताय. तर ती भूमिका न करता बाजार समितीला बसवा, मीटिंगला बोलवा आम्हाला. त्या सोनावणे कुटुंबाचे जे काय प्रॉब्लेम असेल तर बाजार समितीचे बिनडोक लोकांना काय सांगायला सांगतो. पण याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने फक्त समजोत्याची भूमिका घ्यावी. कारण का प्रोटेक्शन दिल्यामुळं कोणालाही भीती वाटते. मला उद्या बाहेर गेलो आणि 4 पोलीस आले, मला देखील भीती वाटणार आहे. कारण मी एकटाच, तर सोनावणे कुटुंब एकटं होतं, ते पण घाबरलं आहे. आज समाजाला त्यांनी बोलावणं केलेलं आहे. ही गोष्ट अजूनपर्यंत, आणि इथं मी आहे, इथं आज बाळासाहेब आपण गेलात, बाळासाहेबांना या संदर्भात कुठलीही कल्पना दिलेली नाही की माझ्या लेवलने हे राष्ट्रवादीचे आहे ते साहेब म्हणजे दुसऱ्या काही समितीचे आहेत. या समितीच्या मार्फत आपण मिटवायचा प्रयत्न करतोय. आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी डायरेक्ट बोलू शकतो ना साहेब, असं नाही. ऐका आता हे बघा, तुम्ही आमच्याकडे स्पष्ट त्यांनी अप्रोच कसा ठेवला नाही. नाही, आम्ही तर तुमचं जे काय म्हणणं आहे त्यांच्या समोर बसू. त्यांनी होकार दिला, ऐका, मीटिंग बसू. मीटिंग मधून कुठलाही तोडगा निघतो, तोडगा निघेल. पण काय असं माहिती का, मूळ मुद्दा त्यांचा रोजीरोटीचा आहे. बरोबर साहेब. पण आमच्या कंडिशनला तुम्ही ना, जसं बाजार समितीचे सगळे पेपर आज तुम्ही घेतले, सोनून यांनी तुम्हाला फोन केला का की तुमचे पेपर घेऊन या? साहेब मला सांगा, तुम्ही तुम्ही तो तयार केला, मार्केट कमिटीचे सगळे त्यांचे बी घेतलेत ना साहेब. हे बघा, हे साहेब कुटुंबाचा का नाही विषय, त्यांनी पावती दिली ना, तिने कुठे दिली साहेब? पावती दिली, तिने कुठे दिली? त्यांनी एवढे जे पेपर आले ना साहेब, त्यांनी विचारा त्याला. खाडाखोड केलेली 2009 ची पावती, विचारा. 2009 ची पावती दिलेली, ती सुद्धा खाडाखोड करून दिलेली त्यांनी. चेक करा तिथे, तुम्हाला दाखवतो माझ्याकडे. हे बघा, 1 मिनिट आणखी सर, तुम्ही समजपत्र दिलंय. ऐका ना, थांबा 1 मिनिट. आम्ही ऐका ना, 1 मिनिट. हे बघा, हे समजपत्र दिलेलं आहे की सोनवणे साहेबांसाठी सगळे झाले. तर सोनवणेंचे जे काही विषय तुम्ही फक्त मांडून घ्या, आणि साहेबांनी जसं सांगितलं आपण एकदा परत बसू. नाही, तेच चाललंय आपलं. बरं का, ऐका ना, ही कशी काही मोठी फाईल नाही बरं का साहेब, त्यांना पण तसंच पत्र दिलेलं आहे आणि यांना पण तेच पत्र दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे जी कागदपत्र आहे ती घेऊन पोलीस स्टेशनला. ऐका, तुम्ही याच्यामध्ये मार्ग निघेल. ऐका, आम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे ते त्यांना मग सांगतो. आणखी तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील, ऐका, तुमच्याकडे काही GR असतील ते द्या. आम्ही लिगल ऍडवायझरला पाठवतो, लिगल ऍडवायझर सांगतील आम्हाला. साहेब 1 महिन्यापूर्वी तुम्हाला पत्र दिलं होतं साहेब. 1 महिन्यापूर्वी पासून तुम्हाला सांगितलं की तुम्ही याची शहानिशा करा, सखोल चौकशी करा, आणि मग तुम्ही याच्यावर तपास चालूच आहे ना 1 महिना बाबा. होऊन गेला साहेब. नाही, 1 महिना आहे. बघा, तपासाला काय असं लिमिट नाही अर्जाला. ऐकून घ्या, ऐका, तपासाला काही लिमिट नाही आहे. ऐका ना सर, 2 मिनिट सर, 2च मिनिट. आता हा जो काय 5x5 विषय आहे, आता तो काढू शकत नाही बरं का. 7x4 चा असेल, त्या जागा काढू शकत नाही नगरपालिका. राहिला हा विषय दुसरा. आता तुम्ही त्यांची एक त्याच्यासोबत बोललो मी, त्या कुटुंबासोबत बाहेर, तर त्यांचं असं म्हणणं आलं, मला वाटतं ती त्याची फिर्याद घेतली पाहिजे तुम्ही. तर त्याचं म्हणणं असं आलं की त्याच्यातला एक कोणतरी बाजार समितीचा सचिव कोण तुमची मिटिंग झाली त्याची, त्या सचिवाने त्यांना कुठं बोलून घेतलं? बाजार समिती 22 जानेवारी उद्घाटनाच्या दिवशी आम्हाला बोलून घेतलं. तिथं CCTV चेक करायचे. 22 जानेवारी राम मंदिराचं उद्घाटन होतं. आम्ही दुपारी माहिती सांगतो आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला बसून ठेवलं आणि आमच्याकडून 50 लाख रुपयाची मागणी केली तिथं. साहेब स्टेटमेंट आहे, मीडिया आहे. नाही, ठीक आहे ना, त्याच्या बाबतीत चौकशी करू ना आम्ही. त्याच्या बाबतीत चौकशी करू ना. बाजार समिती जी दावा करते 5x5, ती 7x4 ची आहे. ही कॅमेरामध्ये बघा, ती 7x4 ची आहे. हे त्याचं चुकीचं स्टेटमेंट. तुझ्याकडे मागणी जी केली 50 लाखाची, त्यावेळी कोण हजर होतं? मी, मम्मी आणि पप्पा. तुम्ही तिघे जण होते. तुमच्या जेव्हा कोणी मागणी केली? सभापती होते आणि सचिव होते. नाव सांगा, सभापतीचं नाव सांगा. सभापती संजय काळे आणि सचिव रुपेश साहेब, नोटिंग प्लीज. मीडिया समोर झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की 50 लाख रुपये द्या, तिथे उठून निघा. बस.
त्यांनी हे पण सांगितलं तू जास्त वर्ष इथं आहे म्हणून तुला एक आम्ही हे देतो 35 लाख रुपये तू देऊ शकतो. साहेब ही बाजार समितीची दादागिरी चालली जुन्नर पुरती, त्यांना माहिती नाही महाराष्ट्र वेगळा आहे. नाही ठीक आहे ना, ऐका यांनी स्टेटमेंट सगळे द्यावेत व्यवस्थित आम्हाला. तुम्ही ना दिलेले बोलतात ना साहेब. अरे बाबा हे काय आमचे दुश्मन नाहीये, लक्षात घे. आम्ही तुम्हाला सहकार्यच करतोय, ऐका ना, सहकार्यच करतोय. तर आम्हाला सगळं काय आमचं म्हणणं जे आहे आम्ही समंजस भूमिका जुबेरबाई जे आहेत त्यांच्या शब्दानुसार आम्ही आलेलो आहे. एक मिनिट थांबा. त्यांनी जबाब दिलेला आहे साहेब. जुबेरबाई तुम्ही चुकले जुबेरबाई. त्यांनी जबाब दिलेला आहे. ठीक आहे ना, तुम्ही जबाब दिला त्याची शहानिशा करणं. तुम्हाला एक ऐका ना, हे बघा हे जे पेपर आहे तुम्ही जे तुमचं म्हणणं आहे की 50 लाख मागितले, आम्ही काय म्हणतो तपास करतो. तपासांती ऐका ना, तपासांती संपूर्ण निर्णय झाला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू ना. आम्हाला काही नाही. माझं काय म्हणणं आहे, फेऱ्यात घेतल्यानंतर करा तपास. फेऱ्यात घेतल्यानंतर करा तपास. नाही पण आता ही चौकशी चालूच आहे ना. आम्ही पण आता अतिक्रमणाची चौकशी असेल ती चालू द्या तुमच्या. मला काय म्हणायचं, ही जी गोष्ट आहे ही फार गंभीर गोष्ट आहे. साहेब तुमची स्टेटमेंटची कॉपी आम्हाला मिळेल का? या माहितीच्या अधिकार तुम्हाला 100% देऊ आम्ही सहकार खात्याकडे ना संपूर्ण कमिटीच बरखास्त करण्याची मागणी करतो. मी स्वतः राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जर ही कमिटी जो मी न्याय करायला बसला की अन्याय करायला बसला समाजावर, आमच्या समाजावर तुम्ही अन्याय करता, छोटीशी बाब आहे साहेब, समजून घ्या. आम्ही तपास करू. सहकार्याची बाब आहे. राजकारणात लोक असतात साहेब, हे सगळे सिनियर लोक असतात. एक 5x5 काय मोठा मुद्दा आहे का? खूप भयंकर मोठा मुद्दा आहे का? एक दलित कुटुंब आहे, बौद्ध कुटुंब आहे, त्यांना रोजीरोटी द्यायचा एक सामंजस्याने. तुमचा जो मुद्दा आहे ना त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करतो. आता तुमची जी काही माहिती दिलेली आहे तुम्ही त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुमच्या पुढे. साहेब जो मुद्दा आहे ना अतिक्रमण काढायचा मेन मुद्दा तो हाच आहे की यांची ज्या मीटिंगला बोलवलं गेलं त्यांना 50 लाखाची मागणी केली गेली. त्याच्यानंतर एक जणांनी सांगितलं ठीक आहे तू बांधकाम चालू कर, ते पण रात्री कर. कोण म्हटलं रे? अविनाश कवडे. अविनाश कवडे. माझं काय म्हणणं आहे हे तुम्ही ना यांचे घेतो ना. ऐका ना, हे खंडणी मागितल्यासारखा प्रकार झालेला आहे. हा ही पण या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्ही म्हटले की 2004 यांनी भरलेलं नाही पावते. माझं असं म्हणणं आहे, मी तर काही नगरून आले, मला 100% गॅरंटी आहे की जे अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी सुद्धा भरलेलं नसेल आतापर्यंत. ज्यांचं जे काय त्यांचा करार असतो 11 महिन्याचा रिन्यू करावा लागतो, कोर्ट सुद्धा अनेक लोकांचा असेल तसंच राहिला. एक गरीब कुटुंब आहे, बौद्ध कुटुंब आहे आणि म्हणून माझा डायरेक्ट आक्षेप आहे की तुम्ही या ठिकाणी जातीवाद करता. तिथले मार्केट कमिटी असेल ते आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी जर पोलीस प्रशासन, मला माहिती आहे की ज्या त्या तालुक्याचं पोलीस प्रशासन असतं ते स्थानिक आमदार असतील, पुढारी असतील, त्याच्यावर थोडा दबाव असतो. या ठिकाणी आमच्यावर दबाव नाहीये, हे तितकं सत्य आहे. तुम्हाला सांगतो तितकं सत्य आहे, कोणाचा दबाव नाही. याच्यामध्ये आता साहेबांनी जे सांगितलं, तुमचे जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की याच्यातलं आपण बघू काय करता येईल, त्याच्यामध्ये बघू. आम्ही आलेलोच आहे तुमच्याकडे. तर तुम्ही बाजार समितीचे सचिव आहेत, ज्यांनी तुम्हाला सांगितलं तिथे अशी तक्रार केली त्यांच्या वतीने, सचिवच्या वतीने लेखी दिलेलीच आहे तुमच्याकडे. फक्त त्यांना सांगा तुमचे काय बायलॉज आहेत सचिवचे की बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती जे रूल्स रेग्युलेशन आहे, त्या कोणत्या रूल्स रेग्युलेशन तहत तुम्ही आमच्याकडे ही तक्रार दाखल केली त्याची जरा कॉपी आम्हाला द्या. आणि जर नसेल तर आमची आज ठाम मागणी आहे त्या सचिवावर तुम्ही आजच गुन्हा दाखल करा. आम्ही आलेलो आहे, मागून घेऊ ना त्यांच्याकडून. स्टेटमेंट घ्या तुम्ही. बाजार समितीचा सचिव त्याच्यावर आजच गुन्हा दाखल करा. सर जरा कुटुंबाचं ऐकून घ्या ना तुम्ही. नाही त्यांचं स्टेटमेंट द्या ना. काय स्टेटमेंट हे बघा तुम्हाला सांगू का, ते आम्ही संपूर्ण निपक्षपाती काम करतोय. ते काय जवळचे नाही आहेत आणि हा पण काय जवळचा नाही आमच्या, आणि कोणाचाही दबाव नाही आहे. आम्हाला थोडा वेळ द्या, सगळी चौकशी करू. चौकशी आणि ते आम्ही सरकारी पीपीचं ओपिनियन घेऊ. आमचे लिगल ॲडवायझर आहेत, त्याच्यावरनं जर गुन्ह्याचा प्रकार होत असेल तर गुन्हा दाखल करू, नसेल तर नाही होणार. त्याच्यामध्ये अतिक्रमण काढ त्याचाच मुद्दा तो आहे कोणता साहेब की यांनी पैशाचे ते आता तुम्ही सांगतायत, ऐकून घ्या. सगळं कुटुंब ऐका ना तुम्ही. याच्या अगोदर आपण पहिली गोष्ट तक्रार पण नाही केली. तुम्ही सांगतात म्हणून आता साहेब हे आलते इथं परत. आता तुम्ही साहेबांकडे पुन्हा एक स्टेटमेंट द्या आणि बाजार समितीचे सचिव त्याच्या विरोधात तक्रार दाखल करा असं तुम्ही सहीने त्यांना द्या साहेबांना.
नाही, आम्ही थांबतो, तुम्ही त्यांची जबानी घ्या. तुम्ही आम्ही त्या- थांबतो त्यांच्यावर. तुम्ही चौकशी करा साहेब. आम्ही म्हणत नाही, नाही. चौकशी अंती करेल मी गुन्हा चौकशी अंती दाखल. करा. मी काय कोणाला बळी Yes. पडणार नाही. आलं लक्षात. नाही, चौकशी अंती जी करा, साहेब. सत्यता आहे ती सत्यता आणू आम्ही. त्यांचं साहेब, स्टेटमेंट आम्ही दाखवतो ना तुम्हाला. चौकशीसाठी सर, आठ लागेल का नाही? घेऊ ना स्टेटमेंट घेऊ ना. आम्ही तुला नाही म्हणलं सर ऐका ना सर, मला काय म्हणायचं आहे, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ते पुरावे तुम्ही एकदा बघा. नाही, तुम्ही पुराव्याची एक दिले कॉपी पत्र दे ना, ते द्या ना मला. आता हे बघा तुम्हाला आम्ही ऐका ना कोणाला दिलं पत्र आपण? प्रदीप आम्ही कधी द्यायला नका ऐक ना, ऐक प्रदीप हे बघा हे समजपत्र आम्ही दिलेलं आहे त्यांना. समजपत्र दाखवतो, तुम्ही वाचा आणि मग त्यांनी द्यावं ना, ते सगळं द्यावं. अजून पुढे कुठे गोष्टी वापरतात? संपूर्ण महाराष्ट्रात गेले प्रकरण लोक भावनिक झाले महाराष्ट्रात. हे बघा प्रदीप साहेब हे वाचा हे तुम्ही. नांदेड त्यांनी द्यावं आम्हाला एक कॉपी द्यावं, एक शीट द्यावं त्यांचं. साहेबांना किती फोन, संपूर्ण नांदेड, परभणी, यवतमाळ, भंडारा, संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातून फोन साहेबांना. रात्री 2-2 वाजेपर्यंत 2ला पण फोन आले तुम्हाला भंडारातून. साहेब भावनिक झाले लोक. सगळ्या ह्या मीडियाने ना संपूर्ण गेलं प्रकार. छोटासा प्रकार आहे ॲक्च्युली तुम्ही जर सुद्धा साहेब तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये हे ना एक चांगली बाब, एक चांगली गोष्ट तुम्ही सुद्धा सामंजस्यपणाने ना त्यांच्याशी बोलून आमच्याशी बोलून मिटवू शकता साहेब. ठीक आहे ना, मग तुम्ही मला वेळ द्या ना. तुम्ही Yes, वेळ sir. दिला तुमचे कागदपत्र सादर करा. Yes, sir. मग सगळ्यात त्याच्यात मध्यस्थ काय निघतंय ते पुढं ठरेल, ते काय होईल ते. अजून कोणाला बोलायचं आहे? भरपूर काय बोलायचं. 2 मिनिटं बाकी साहेब. आता त्या दिवशी शेवटचा मुद्दा घेतो. त्या दिवशी जे 2 मिनिटं. त्या दिवशी तुम्हाला फोन आल्यानंतर एक कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तिथे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पोलीस पाठवले. त्यांच्या अर्जानुसार तुमचं म्हणणं आहे की बा त्यांचं हे नवीन अतिक्रमण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते काढायचा प्रयत्न केला. एकतर ते कायद्यातच बसत नाही बरं का ते अतिक्रमण काढणं. तरी पण त्यांनी ठीक आहे नवीन काढलं असेल, नेलं सपोज, पण हे जुनी जी टपरी होती त्याची जे त्याचा उदरनिर्वाह चालवत होता ते सुद्धा व्हिडिओमध्ये आहे. मग त्याच्या संदर्भात तुम्ही गुन्हा दाखल करून जप्त केलं. त्याच्यामध्ये दिसतं ते. चौकशी करतो ना आम्ही. आमची चौकशी चालूच आहे. काढून घेऊन गेले. त्याच्यापेक्षा कोणती चौकशी पाहिजे तुम्हाला? त्या गरीबाचा पैसे लागलेले लोक दिसत आहेत यांनी अतिक्रमण काढले नाही, तोडले नाही, त्याच्यावर करा ना गुन्हा दाखल तुम्ही. काय अडचण नाही. कोणती अशी कोणती जुनी टपरी काढताना दिसत नाही. फक्त ते अँगल आहेत ना बाहेर एक्स्ट्रा लावलेले ते काढताना घेऊन जाताना दिसते. आमच्या लोकांनी पण बघितले. सामान आहे ना, टपरीला आम्ही हातात त्यांनी लावून त्यांच्या कष्टाने बांधलं होतं ते सामान सुद्धा घेऊन गेले आणि जप्त केलं. आता जप्तीची कारवाई करायचा सुद्धा अधिकार या बाजार समितीला नाहीये साहेब. हे बेकायदेशीर काम करतात आणि तुम्हाला पण सहकार्य करायचं सांगतात. ते आम्हाला ते पटलं नाही. एक मिनिट इथं बोला ना पुढे स्टे ऑर्डर मध्ये काय लिहिलंय? ऐकायला प्रतिवादींनी स्वतः अगर इतर कोणीही मार्फत वादीचा दावा मिळकतीमधील वहिवाटीस हिल्ला हरकत करू नये व दावा मिळकत पाडू नये असा निरंतर ताकीद मनाई हुकूम प्रतिवादीच्या विरुद्ध करण्यात यावा. हा दावा चुकीचा आहे का? नाही नाही, हा दावा तुम्ही दाखल केलाय का? तुम्ही दाखल केलाय का? नक्कीच तो आमच्या रक्ताचा भाऊ आहे. नाही नाही त्यांनी नाही. सांगू दे ना, त्यांनी नाही नाही, सांगितलं पण तसं. साहेब शेवटी त्यांच्या blood घराण्याने relation दाखल- आहे, blood त्याला relation. दिलं नाही, आमच्या जर इथं आमचा भाऊ नाही. सर मेंटली जर काही नाही, इश्यू नाही, असेल नाही. आणि त्याची त्याच्या तक्रार घरात दबाव असून जर साहेब भावाचा नाही विषय याच्यामध्ये ही कोर्टाची ऑर्डर नाही, नाही, नाही. कंटेम्प्ट केलं त्यांनी. कंटेम्प्ट केलं का नाही म्हणजे कोणी? कोर्टात म्हणजे कोर्टात तुम्ही जर म्हणता ठीक आहे तुमचा भाऊ किंवा तुम्ही स्वतः जरी असता तरी काढलं तर ती कोर्टाच्या ऑर्डरचा अवमान केला असं म्हणायचं तुम्हाला, बरोबर आहे? तरी कुणी कोर्टात जायला पाहिजे ना. कोर्टात कुठे झालं पाहिजे? आता ऐका, काय म्हणतो पण कोर्टाची ऑर्डर कोणी जाण्यापेक्षा ती आहे ना ते जी काय ती मिळकत आहे त्या ठिकाणीच म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं का नाही साहेब? झालं ना. मग ते कुठं दाखल करायला पाहिजे? कोर्टात दाखल करावं लागणार ना तुम्हाला. तू एक काम कर, कोर्टामध्ये पण एक दावा दाखल करून द्या. कोर्ट ऑफ कायदा कंटेम्प्ट. सुव्यवस्थेचं म्हणले ना आता तर ते कायदा सुव्यवस्थेचं झालं ना प्रकार तो. त्या ठिकाणी टपरी जे काढत होते ते नंतर कोर्टात जातील. ते काय व्हायचं ते पुढे माझं वैयक्तिक मत आहे आता बरं का. मी तुम्हाला सांगतो आपण सगळी चर्चा केलेली आहे. ऐका ऐका, चर्चा केलेली आहे. त्यांनी तो कोर्टाचा निर्णय त्यांचा आहे. आता याच्यामध्ये काय मध्यस्थी करता येईल आम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघतो आणि त्याच्यातून मार्ग निघेल. आपण ते त्याच्यातून मार्ग निघेल. मुद्दा काय 5x5 फूट आकाराची टपरीचा विषय करू शकता. यापेक्षा बाकी काय नाही. साहेब 2 गोष्टी करा तुम्ही याच्यामध्ये. काय तुम्हाला बसवायचं असेल 2 पार्ट्या मार्केट कमिटी आणि ही पार्टी ती एक बसून घ्या
आणि ह्या भगिनीचं आहे ना तुम्ही स्टेटमेंट घ्या की त्यामुळं सगळा हा प्रकार घडलेला आहे. त्यांना जी पैशाची मागणी केली त्याच्यानंतर हे अतिक्रमण हटवलं. ही गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे हे त्यांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे ना, एक स्टेटमेंट घेतलेले आहेत त्यांचे. हो, घेतलेले ऑन रेकॉर्ड आहे ते. ऐकून घ्या ना. पहिला मुद्दा असा आहे, ते स्टेटमेंट वाचायला पण देतो तुम्हाला. पहिला मुद्दा असा आहे की साहेबांनी जे सांगितलं की आपण त्याच्यात काही मार्ग निघतोय का, हा पहिला मुद्दा. ऐका. दुसरा मुद्दा असा आहे की कोर्ट ऑफ कंटेंट जर झालं असेल, कोर्टाचा अवमान झाला असेल तर त्यांनी सिव्हिल दावा दाखल करावा. पहिला मुद्दा आलं लक्षात. हा, प्रोटेक्शन देऊ ना आम्ही. जर कोर्टाने सांगितलं की ही जागा त्यांची जे, आम्ही सुद्धा बंदोबस्त देतो ना त्यांना. तेच म्हणणं आहे आमचं की आता जर त्यांनी काढलेले त्यांचं जे अतिक्रमण त्यांनी जे तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट बघा तुम्ही. कोर्टमध्ये काय ते आम्ही कोर्टात पाठवणार आहे सगळे. इथं करून कोर्टात जातो, तुम्ही डायरेक्ट जाता तुम्हाला. ही चौकशी कधीपर्यंत पूर्ण व्हायचं आहे? चौकशी तरी अजून काय देत असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स, यांचे डॉक्युमेंट्स आम्हाला अजून काय राहिलं असेल तरी द्या. असं काय नाही, तुम्ही म्हणले ना आता राहिले देतलं नाही तर ते द्या. तुझ्याकडचे काय कागदपत्र असतील ना इत्तुंभूत, ते कागदपत्राची लिस्ट कर आणि ते आम्हाला दे आणि आमच्याकडून पोच घे. आलं लक्षात. तुम्ही साहेबांकडे एक स्टेटमेंट द्या. सगळं सहकार खात्याला पण आम्ही कळू कशा पद्धतीने कमिटी काम करते. कारण का अतिरेक चालणार नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही लीडर तुमच्या पाठीवर काही नाही. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. हजारो एकर जमिनी दाबल्या, गोरगरिबाला 5 पद्धत झाली. त्या नारायणगडला साहेब तुम्ही संरक्षण दिलं होतं पोलिसांनी. तिथं काय परिस्थिती आहे ते लोक मी घेऊन स्वतः बसलो होतो प्रांत ऑफिसला आंबेगावच्या. 10 दिवस तिथे आम्ही उपोषणाला बसलो तरी सरकार किती गंभीर आहे. त्यांना जागा दिली नाही, त्यांचं पुनर्वसन नाही केलं. पुन्हा ते लोक त्याच ठिकाणी बसले आणि गोरगरिबांवरच अन्याय अत्याचार होतो. इथे पोलीस स्टेशन आणि इथे वन अधिकारी सुद्धा गेले. आणि जुन्नर सारख्या ठिकाणी असा प्रकार होऊ नये आणि याला ग्रामीण भागात चूल पेटत नाही साहेब. खूप मुलं आहे ना नोकरीला नसतात. तुम्हाला आम्ही पण ग्रामीण भागातलेच आहे, आम्ही कुठे शहरात जन्मलेलं नाही. त्यामुळे असं करणं ना हे दुःखदायक आहे. आमच्या घरात खाण्याचे सुद्धा हाल झालेले आहेत. माझ्या जवळ मुलाची फी भरायला सुद्धा काल पैसे नव्हते. मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोलले तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, माझं दुकाने उभं करू शकत नाही तुम्ही. आम्ही खाणार कुठं? एक काम करा, तुम्ही आम्हाला इथंच ठेवून घ्या, नाही तर माझ्या मुलांना फी भरायला तरी तुम्ही 30 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात. गरीबाचं तुम्ही हे करताय. पोलीस म्हणले का हा आमच्याकडून लेटर घेऊन जावा कॉलेजमध्ये सबमिट करा. परिस्थिती आहे तिथं मी सिंहगड कॉलेजला आहे, माझी चौकशी करा. मी 3rd इयरला आहे, मी अजून तिथे गेलो नाही कारण की फी भरली नाही. तिथं काही हिशोब नाही. रियालिटी आहे साहेब. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पण त्या भावनेतून आलो. माझी बहीण नागपूरला मेडिकल कॉलेजला आहे, तिची सुद्धा 1.5 लाख रुपये फी, तिची सुद्धा फी भरली नाही का दुकान काढलं. आणि माझ्या भावाचं लॉ कॉलेजला ऍडमिशन झाले, त्याची सुद्धा त्याने काल फी भरायला पैसे नव्हते 5,000 रुपये. त्याचं पण ऍडमिशन करायला सरांकडून मी उसने पैसे घेतले माझ्या सरांकडून आणि त्याचं ऍडमिशन केलेलं आहे. म्हणजे हे जे कृषी उत्पन्न बाजार समिती जे काही हुकुमशाही करून काम दुकान काढलेलं आहे त्यांनी आम्हाला तिथून तर हाकलून लावलेलंच आहे. वरून आमचा उदरनिर्वाहाचा स्त्रोत पण बंद केलेला आहे. त्यांचे म्हणणे एवढंच आहे की तुम्ही इथून निघून जा, बस. त्यांना बाकी काहीच नकोय. मग आता या मुलांनी शाळा शिकायची का आता गुन्हेगार व्हायचं ते तुम्ही सांगा आम्हाला. शाळा चांगल्या लेवलला शिकतात, इंजिनियर आहे एक आता वकिली लॉचं ऍडमिशन घेतलंय. बघितलं साहेब आता बोलणं झालेलं आहे आणि तुम्हाला न्याय द्या ना. संघटना बोलायचं आहे का? मग आता टपरी चालू करायची का ते 5 माहिती याच्यामध्ये मगाशी बोलता बोलता तुम्ही बोलला होता की आमच्या माणसाने ते 2009ला पैसे भरले. काय मी आहे ना अशी चर्चा काय करत मी पॉईंट टू पॉईंट करतो. मला सांगा 2009ला भरले. तुम्ही स्वतः माझ्या घरी या, माझी घरी परिस्थिती काय आहे? थांबा ना साहेब बोलतात ना, आता बोलू द्या ना साहेबांना. त्याच्यानंतर कोणती कारवाई त्या म्हणजे त्या बिंडोक लोकांनी केली नाही. परंतु ते आले पोलीस प्रशासनाकडे आणि मग ती टपरी पडली. बरोबर आहे. आता मध्यंतरी त्याचा उल्लेख मी आताच वाचलेला आहे की ते एवढी अंतरावरती पाहिजे, एवढी पाहिजे. त्याच्या पाठची आहे, त्याच्या पुढची आहे, त्याच्या बाजूची आहे. ह्या एकाच टपरीवरती त्यांचा डोळा का. हा जर उलट पक्षी जर विषय वाढवला, मी विषय वाढवला, उद्या बाळासाहेबांना बोललो की जाणून बुजून जातीवादासाठी कारण भीमा कोरेगाव व्हायला नको. मी ह्या मताचं. परत ह्या जुन्नरमध्ये भीमा कोरेगाव होईल
आणि मग तुमचे ते आहेत ते ज्यांनी भीमा कोरेगाव घडवला तुमचे सिनियर ते परत इथे येतील आणि मग संभाजी भिडेसारखा इथं मलाही खात बसेल फक्त ह्या गोष्टी त्याच्यावरती 2 मिनिटं त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा प्रतिबंधक म्हणून तुम्ही काढायला पाहिजे. त्याची एवढी फाईल आहे आणि माझ्या माणसाची फाईल फक्त 4 पान आहे. दादा सॉरी साहेब ऐका कळतं इथं पक्षपातीपणा लगेच नाही लक्षात घ्या ना, पक्षपातीपणा लगेच कळतोय. बाजार समिती ही बिंडोक लोकांची समिती आहे, ती गरिबांवरती अन्याय करायची समिती आहे. मी परत एकदा बोलून जातो इथं की एका माणसामुळं आजूबाजूचे सवर्ण सगळे तसेच्या तसे आहेत आणि वंचितावरती हल्ला केलेला आहे, भीमा कोरेगाव झालेला आहे. ते पण कशा प्रकारे झालं याची चौकशी तुम्ही करा. तो प्रकार इथं व्हायला पाहिजे का? मध्यस्थिती म्हणून तुम्ही तुमच्याकडे बोलतोय तर ही टपरी आहे त्या अवस्थेत त्या बिंडोक लोकांना सांगून तुम्ही समजूता. तुमच्यात एक 7-8 महिने बाकी आहे, त्या 7-8 महिन्यामध्ये तुम्ही त्या याच्यामध्ये पडा. नाही तर उद्या काय होईल साहेब, तुम्ही गेल्यानंतर दुसरा कोण येणार आणि मग तो बसताना आम्हाला अभ्यास करावा लागेल. आय वॉन्ट टू स्टडी याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर मी तो निर्णय देईन. ही प्रक्रिया आहे, हे आम्हाला सगळं शासनाचं सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं आता यांनी जी आपली स्वतःची परिस्थिती सांगितली, कुटुंब असं पण नाही, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्याचा लॉ करतोय, उद्या कायद्याचा तज्ज्ञ तो होणार आहे. सिंहगडसारख्या महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये ते विद्यापीठ आहे पुण्याचं, तर अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे मुलं जर गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणार असेल तर मी बोलेन की पोलीस प्रशासन त्यांना गुन्हेगारीकडे वळवते. मी बोले ना, मी अजून बोललेलो नाही आहे. हे प्रकरण हे असं आम्ही जर बाळासाहेबांकडे ठेवलं तर याचा उद्रेक होईल साहेब, उद्रेक होईल. मी आज 36 जिल्हे चालवतो, मी माथाडी चालवतोय. माथाडी चालवत असताना मी प्रत्येक क्षेत्रातले लोक चालवतो. आज माझ्याकडे मंत्रालयातले 6000 कर्मचारी आहेत, तुमच्या पोलीस प्रशासनामधले 6000 आहेत. का? कारण जे पंतप्रधान बिंडोकांनी जे काढलं आहे, काय काढलं आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रायव्हेट याच्यासाठी ते सगळे माझ्याकडे आहेत, पण ते दस्तक थांबवलेलं आहे. उघडणार जेव्हा बाळासाहेब मला देतील बाबा हे ओपन कर. तर त्याच्यासाठी सांगतो झाकली मूठ 1.25 लाखाची. ह्या गोष्टीत मी काय यांना सांगत नाही पुढे जा पाठी जा, तुम्ही याच्यावर निर्णय द्या. तुम्ही जर निर्णय दिलात नाही तर मी सांगून जातो की तिथं भीमा कोरेगाव होणार. मग तो संभाजी भिडे येऊ द्या, नाही तर तुमचे डायरेक्ट सिनियर येऊ द्या, त्याच्यावरती कदापि थांबणार नाही. कारण काय आत्तापर्यंत तेच झालेलं आहे. बिचारा गरीब असेल तो मारला जातोय, जे असतात मातब्बर ते गरीबाला चेसतात. मगाशी तुम्ही बोलल्यानुसार 2009चा प्रूफ दिलेला आहे. मी असं बोलून जातोय, तुम्ही नोट करायला पाहिजे. तर त्याची परिस्थिती करोनाच्यामुळं जर पंतप्रधान स्वतःचं मातही करतो, राम मंदिर बांधतोय आणि ते तुटून जातंय, तर मी काही बोलायला हरकत नाही. तर ते 2000चा प्रूफ आहे, त्या प्रूफवरतीच पुढे जाऊ द्या. तुम्हाला त्यानंतर भाडं फायदा करा. आणि ते जे भाडं आहे त्यांचा जो वैयक्तिक आहे ना, भाव आणि भाव, तो भाव आता का आला हे तर वेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याला सिद्ध करायला लागेल, मग परत ती याचिका दाखल करा. याच्यात विलंब होईल तोपर्यंत ते काही उपाशी मारणार. कारण काही शेतकरी उपाशी मेले, त्यांच्याबरोबर उपासमारीची पाळी येऊ नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता ज्यांनी एव्हिडन्स दिले स्वतःच्या बुद्धीने, ते पण एव्हिडन्स बरोबर आहेत सगळ्यांचे. मी फक्त सांगून जातोय, हे वॉर्निंग समजा, चांगुलपणा समजा की मी बाळासाहेबांकडे बोलायच्या अगोदर याच्यावरती जो काय आमच्या सहमतीने आणि त्याचा तिथे उभं राहील या मार्गातून मी बोलतो. कारण बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब बोलतात कोण होता तिथं, पहिली त्याची इन्क्वायरी कर, तो किती सभ्य आहे, त्याच्या परिमंडळातला त्या कोणतं ते तुमचं समिती त्याच्यातला किती स्वच्छ आहे तो बघ, त्याच्या इन्क्वायरी चालू कर, त्याला दाखवून दे, मग तो येतो की नाही बघ. ते नाही करायचे आपल्याला.
चांगुलपणाने, तुमचं नाव मला दिसलं नाही, अवचर साहेब, बघा तुम्ही जर, मला आता कळालं तुमचं पण मला तुम्ही फोन केला होता साहेब, चांगुलपणाने झालं तर बरं आहे. आणि मी जातोय म्हणून पाठवून काहीतरी तुम्ही असं करू नका. फक्त माझ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. बाकीचं जे काय आहे ते दस्तबंद. माझा पहिला पॉईंट आमचा जो आहे तो झाला पाहिजे. याला नाही मिळाला तर कदाचित आम्ही वेगळ्या नजरेने बघू. पण दुकान हे त्याचं पोटापाण्याचं आणि कुटुंब सांभाळण्याची जी दुकान आहे ती त्याला द्या. त्याला काय द्यायचं आहे, त्याला पत्रकार करायचं असेल, कशा प्रकारे कसं तुम्ही द्या, आयडिया द्या. आज काही उगाचच फाईल बनलेली नाही एवढी. बाळासाहेब जो कार्यकर्ता बनवतात रक्ताचा, तेव्हा त्याला हितंबूस माहिती सांगतात आणि ते येतात आणि जातात ते माहिती. मी घराण्याचा कार्यकर्ता आहे, मी घराण्याचा सेवक आहे. त्याच्यामुळं मी कोणाच्या चहाचा पण निंदा नाही, काही नाही. हे एवढं बोलतो, जातो. माझे जिल्हाध्यक्ष आहेत, आज राष्ट्रवादीचे आहेत, हे आमचे दादा आहेत, इकडे हे आहे. याच लोकांनी आज एका माणसासाठी आलेले, सोनावणीसाठी. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा साहेब. तुम्हाला 8 महिन्याने आम्हाला बोलवा तुमचा समारोप करायला. आम्ही येऊ नक्की. नाही जे आहे ते जे प्रॅक्टिकली ठीक आहे ना. आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकल विषय नाही सर. आता मी थोडं मीडियाचं 2 मिनिटं फक्त, जो आपलं तुम्हाला जे सांगायचं ना गर्भितार्थ या सगळ्या बोलण्यातून, तो जो अप्रोच आहे ना त्यांनी सुरुवातीपासून ठेवला असताना तर तुम्हाला याची गरजच नव्हती. खरं सांगतो काय तो अप्रोच बर का. पोलीस हे बघा, संप होता, आंदोलन होतात, पोलीस मध्यस्थी करून मिटवतात. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करू, असं काही नाहीये. पण कसं आहे, यांनी पण अप्रोच तसा ठेवला पाहिजे. कसं असतं, एका तंटाळी वाजत नाही. जेव्हा मी आलो ना, मी जेव्हा गाडीत उतरलो तर वेगळी भूमिका होती. पण इथं सगळ्यांनी सांगितलं की साहेब बोलतात ते सामंजस्य पद्धतीने. मी शेवटी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, करून येतो मोर. आलोय तर परत जाण्यासाठी नाही. तुम्ही डायरेक्ट सांगताय आणि इनडायरेक्टली मी जे सांगताय ते बी आम्हाला कळतंय. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट जे सांगताय लोकांसमोर ते आम्हाला कळतंय आणि त्यातून तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगायचं ते बी आम्हाला कळतं. त्यामुळे आपल्याला तो अप्रोच ठेवून जर काम केलं तर 100% यश मिळेल. त्यात 100% स्टेशनची बदनामी झाली. आज जुन्नरचं नाव पण संपूर्ण महाराष्ट्रावर गेलं. सगळे व्हॉट्सअप कुठल्या या माध्यमातून गेलेलंच आहे. त्यामुळे लोकांना पण असं होतं, अरे प्रशासन असं काय करतंय, असं का वाटतंय. छोटीशी बाब आहे, पानटपरी आहे, काय मोठी बाब नाही. त्यामुळे साहेब तुम्ही पण विचार करून हा प्रश्न सॉल्व्ह करा, एवढीच विनंती आहे. साहेबांच्या वतीनं पण मी सांगतो. करू जे काय बोलायचं आहे त्यांना कळालं. काढू नका. निर्णय महत्वाची गोष्ट आहे सर. आपण एवढं सांगतो, महाराष्ट्र परत आले, इथून पुढं हे जे सांगतायत त्याच्या पद्धतीने तुम्ही काम करा अशी तुम्हाला विनंती. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने हे वातावरण चिघळू नये ही तुम्हाला आमच्याकडे विनंती राहील. सर इथपर्यंत पोहोचले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबांना जे आम्ही काय बोलत नाही इथपर्यंत. मी आता जिल्हाध्यक्ष या नात्याने मी तुमच्याशी कुठल्याही संबंधित काही बोललेलं नाही. कारण सर जर इथपर्यंत आलेले असतील, आम्ही त्यांच्या आदराखातीर ते जे बोलतील त्याला तुम्ही न्याय द्यावा अशी तुम्हाला विनंती. अन्यथा आम्हालाही विनाकारण जे वातावरण चिघळावं लागेल अशी काही विनंती आहे. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतो की वातावरण इथून पुढे चिघळू नये, जेणेकरून तुम्ही प्रशासन आहात, पोलीस प्रशासन आहात, तुमच्याकडे जी संवेदनशील जी बाब आहे आणि तुम्ही जो समाजावर अन्याय होऊन देणार नाहीत, आम्हाला अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यातून न्याय मिळवा. कारण तुम्ही 8 महिने राहिले सर, आणि 8 महिने जर तुम्ही त्याच्यातच घालवले तर मग आम्हाला न्याय कधी मिळणार. तुम्ही जे बोलले तेच हे साहेब रिपीट करूच नका. आम्ही आता कामाला लागतो.
ऐका आणि कागद नाचवायचे असेल तर ते कागद ऐका मूळ काय पाहिजे न्याय मिळाला पाहिजे एवढं ते रोजीरोटी चालू झाली पाहिजे हा मूळ मुद्दा आहे. तुम्हाला कागद हो जुन्नरमध्ये हा ते करू ना आपण त्याला तुम्ही जर गुन्हा दाखल करून मी तपास करून 2 वर्ष चालतात मग ते आपण चहा पाजली करून तुमचे आता तुमच्या हे बघा तुमच्या याच्यामध्ये शेवटच बोलतो की तुम्ही सांगितलेलं आम्हाला समजलेलं आहे. आम्ही त्या यांनाही बोलवून घेऊ यांनाही बोलवून घेऊ समोर बसून एवढंच आम्हाला म्हणलं त्यांना बोलू शकत अप्रोच फक्त आमचे शिक्षण या तरुण आहेत त्याची भाऊबंदी आत्ताच मला कळालं सिंहगड वगैरे तिथं माझं सॉलिड चालतं माझं युनियन आहे मला आत्ताच कळालं तर जिथं कॉलेज आहे तिथं माझं युनियन आहे अहो फडणवीसच्या याच्यात माझा युनियन आहे त्याच्यामुळं मला ते नाही फक्त एवढंच आहे त्याला न्याय द्या. 2 अजून त्या न्याय प्रक्रियेमध्ये 2 आहेत त्या बाकी ठेवतो आणि मी रजा घेतो परत यायला मॅडम बोलते ना ही चर्चा झाली आणि त्यातून जो विषय माझ्या लक्षात आला तर सर सांगतायत तसं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते तपासून योग्य तो कुणावरही अन्याय होणार नाही ह्या दृष्टीने पोलीस प्रशासन साहेब स्वतः लक्ष घालून तपास करतीलच त्याच्यामध्ये आणि कुणावर पण अन्याय नाही होणार याची दक्षता घेतली जाईल. महसूलकडनं काय होईल तेवढं सांगत होतो नाही महसूलपर्यंत सध्या विषय नाहीये कारण हे बाजार समिती किंवा PWD अजून पण चर्चेवरून समजतं की कुणाच्या ताब्यातली जमीन आहे हे स्पष्ट नाही होते तर ते पहिलं स्पष्ट करून मग बाजार समितीच्या नियमांप्रमाणे जे त्यांनी केलेली कारवाई योग्य आहे का ह्याचाही तपास केला जाईल आणि सोनवणी कुटुंबियांची जी कागदपत्र आहेत ते पाहून योग्य तो निर्णय साहेब घेतील योग्य दिशेने तपास केला जाईल. 8 महिन्याच्या अगोदर द्या जेणेकरून तो पण बुके तुम्हाला आणि साहेब जाता शेवटचं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विनंती करतो आम्ही बाजार समितीचे जे सचिव आहेत त्यांना त्यांचे जे बायलॉज आहेत त्यांचे रूल्स रेग्युलेशन आहे त्याची पण एक जबाब द्या त्याच्यासोबत संबंधित पेपर अटॅच मागून घ्या आणि ते आम्हाला पण दाखवा आम्हाला द्या आणि विशेष करून तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे प्रदीप काम करतायत प्रदीप तर असू द्या लक्ष वगैरे आमचे तालुका अध्यक्ष कुठे सागर भाऊ हे आमचे जिल्हाध्यक्ष कुठे आहेत हे पुण्याला राहतात पुढं चिंचवडला कमिटी आमच्या मोठी आहे आणि आमच्या लोकांना कसं वाटतं माथाडी नाही आमचं जनरल युनियन आहे मी सांगितलं ना प्रशासनाचा पण आहे पोलीस पण ते सगळं बंद आहे. चला थँक्यू सर धन्यवाद. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.